भिलवले हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। भिलवले संघाने नुकताच टॉस जिंकला आणि खरबाचेवाडी संघाला मात्र बॅटिंगसाठी प्रमोट केले। चला पंच देखील पोहोचलेत, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे। चांगले मॅच पाहायला मिळणार आहे। खरं तर सुसज्ज असे मैदान आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल देखील पाहायला मिळते। तसेच लखलखत्या ट्रॉफ्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज ॲज अ स्कोरिंगच्या माध्यमातून नागले काका जोडले गेलेत। ॲज अ समालोचक आमचे खऱ्या अर्थानं वामनजी दरोडा सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तसेच समर्थ लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। रमेश गडखल असतील, तसेच या ठिकाणी मंथन भोईर असतील, हे पंच खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं देखील विशेष सहर्ष स्वागत असेल। मॅचकडे आपण वळतोय। मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरबाचेवाडी त्यांच्या अगेन्स्ट टीम भिलवले पाहायला मिळतात। चांगले मॅच पाहायला मिळेल। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। 4 षटकांची मॅच। पहिलं षटक फेकण्यासाठी प्रवीणला आपण पाहतोय। एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहायला गेला तर लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने तैनात करण्यात आला आणि प्रवीण पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज झाला। तर खरबाचेवाडी संघाकडून सलामीच्या बॅटर्स मारुती आणि त्याच्या सहसाथीन परेशला आपण पाहतोय। मारुती आणि परेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीण सज्ज झाला। मॅच ऑन। पहिला बॉल इथे ऑनसाइड मध्ये फिरकवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव मात्र घेणार नाहीयेत। कदाचित विकेट जाऊ शकते, अनुषंगाने मात्र थांबवलं गेलं। चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं। खरं तर एखादी स्पर्धा तुम्ही खेळत असताना बॅटिंग मध्ये चांगलं कॉलिंग असणं गरजेचं आहे। पहिला चेंडू निर्धाव प्रवीणच्या खात्यामध्ये राहिलाय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। चांगली मॅच पाहायला मिळेल। इथे फटका फसला आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला होता, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद। पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकण्याचा कारनामा केला, त्यानंतर विकेट देखील घेतले आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं साथ देते मित्र म्हणेन। आणि पहिला धक्का खरबाचेवाडी संघाला फलंदाज बाद झालाय। नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। 63 खरं तर धावांचा टोटल एक मोठा आहे आणि बनवल्या गेल्या 64 धावा जर बनवल्या तर तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये बाय देखील मिळू शकते। इथे खोलवरपतीचा चेंडू आहे। खरं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल का? हो, यस, धाव मात्र घेतली नाही। लगातारचे 3 चेंडू निर्धाव होताना आपल्याला पाहायला मिळाले। प्रवीणची चांगली गोलंदाजी, सुनीलला देखील आता मात्र बांधून ठेवलंय आणि बॅटिंग करावे लागेल। चांगल्या धावा बनवाव्या लागतील पहिल्या सत्रामध्ये जर तुम्हाला संघर्ष करावा लागेल। मैदानाच्या आतमध्ये विजय हवा असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि जसा उल्लेख केला हा मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर। छोटा तीर घाव करे गंभीर, धमाका षटकार। लगेच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून दिलाय। थँक्यू, धन्यवाद आपलं देखील। मॅचकडे वळतोय। 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। इथे देखील फटका फसलाय, विकेट कीपर डाऊन द बॉल, परंतु झेल ड्रॉप आणि आता शुटकीचा निश्वास टाकला असेल सुनीलला। फलंदाजाने जीवनदान मिळालंय आणि येणाऱ्या काळामध्ये जीवनदानचं भुगतान काय असतं ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्याने समीकरण आपण पाहत असतो। इथे झेल सुटला आणि एक धाव मिळाली। 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत।
पाहायला मिळणार आहे. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तद्वर देऊया आपण प्रवीण फक्त 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर एक गडी बाद केला. करबाचेवाडी संघाचा 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा मोहनला आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच पाहायला मिळणार आहे. मोहन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती सुनील आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्याचा झेल देखील या पहिल्या षटकामध्ये ड्रॉप झाला होता. त्याला मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली. संधीचं सोनं या ठिकाणी केलं जाईल का? इथे ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः बॉलवरती आलेत. एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं हे मैदान आणि त्याच्यावरती एक सुंदर चॅम्पियन ट्रॉफीचं हे दिमागदार आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं तेवढंच कमी आहे. खरं तर सर्व खेळाडूंसाठी एक चांगलं हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावं हे प्रामाणिक प्रयत्न खरं तर सर्व आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहताय. इथे देखील चांगला फटका होता परंतु पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक षटकार आला त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे या मॅचमध्ये. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. एक महत्त्वाचा गडी मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला. खरबाचेवाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर मात्र सर्वप्रथम बॅटिंग पाट्याला आले होते. आतापर्यंत 9 धावा बनवल्यात. एका बाजूने भिलवले, दुसऱ्या बाजूने खरबाचेवाडी संघ. इथे देखील फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक धावतायत 2-2 चेंडूच्या मागे. त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेला तर रेस लागली होती आणि चेंडू मात्र जिंकला. चेंडू होतोय फरार, चौकार. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की आपल्या समाजातील देखील खेळाडू कुठे कमी नाही आहेत आणि त्यांच्यासाठी एक चांगला हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावं. खरं तर हे संपूर्ण श्रेय जाते इराणी सर्व ग्रामस्थ मंडळ त्यांच्या माध्यमातून ही आयोजन केलेली स्पर्धा. इथे देखील चांगला फटका. वा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा हा दुसरा चौकार. पकडला गेला. सुनील बॅक टू द डगआउट. गुणवत्ता ठासून भरले सुनील मध्ये परंतु ताकद कुठेतरी कमी पडते की काय हेच पाहायला मिळालं आणि तो बाद झालाय. त्यांनी चांगले आपल्या संघासाठी तब्बल जर पाहायला गेला तर 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हरेश, नवीन बॅटर्स हरेश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहिले. धावफलकावरती 17 धावा आपण आतापर्यंत पाहतोय आणि महत्वाचं म्हणजे 2 फलंदाजाला बाद केलंय. आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय जे वामन दरोडा सरांनी जे उल्लेख केला होता
खरं तर जुने क्रिकेटर आणि लेजंड क्रिकेटर या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्याकडून वामनजी दरोडा सरांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विशेष धन्यवाद. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की क्रिकेट डेव्हलप आपण पाहतोय ही त्यांचे पुण्य आहे. एक जबरदस्त. यस, खरं तर सर्व आता मात्र लेजंड क्रिकेटर देखील लेजंड क्रिकेटरांना देखील 40+ प्लॅटफॉर्म देखील मिळाला आहे. आणि पूर्वी असं असायचं की 40+ झाल्यानंतर कुठेतरी क्रिकेट बंद व्हायचं आणि स्पर्धा देखील खेळायला मिळत नव्हत्या. यंग टॅलेंट पुढे पाहायला मिळत होतं, परंतु आता तसं नाही आहे. भरपूर साऱ्या 40+ देखील स्पर्धा व्हायला लागल्यात आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळते. सर्व खेळाडूंसाठी देखील एक चांगली उपलब्धी रायगड असोसिएशनने काढली आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. परेशच्या बॅट मधून षटकार आला. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसाइड मध्ये बिरकावण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 23 वरती धाव फलक स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर मी जरूर सांगेन आपलं एक पेनचं मोठं नाव योगेश पवार, ज्यांनी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये 40+ 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेत. आणि हे खरं तर नुकताच रायगड प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेची आठवण मी या ठिकाणी तुम्हाला करून देतोय. म्हणजेच 40+ क्रिकेट देखील कुठे कमी नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. धाव फलकावरती जर आपण पाहायला गेलं तर 23 वरती धाव फलक स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. इथे स्टेप आउट झाले. वाह, काय फटका आहे, परंतु तेवढंच कमालीचं क्षेत्ररक्षण. एक धाव सहजरित्या घेतले गेले. असं वाटलं होतं की चेंडू कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र चांगलं चेंडूला फील्ड केलं आणि त्यानंतर एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. कमीत कमी 40 ते 45 धावा देखील झाल्या तरी देखील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना खरबाचेवाडी संघाला इथे फिरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी सक्सेस देखील झालाय आणि लेगबाजच्या स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाणार आहे. धावा झाल्या टोटल आता 25 धावा, 25 ऑन स्कोरबोर्ड. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. या चेंडूवरती किती धावा येतील? पुन्हा एकदा विकेटवरती गरंगळत राहिला चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. बघता बघता तिसरं षटक देखील समाप्त झालं धावफलकावरती. जर आपण पाहायला गेला तर खरबाचेवाडी संघाच्या 25 धावा आता लागल्या गेल्यात. यस, षटक देखील त्या ठिकाणी संपले. आता मात्र शेवटचं स्लॉगवर भिलवले संघानं चांगलं कमबॅक केलं. खरं तर हे कमबॅक करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ गोलंदाजी करत असता, प्रथम गोलंदाजी करत असताना मात्र टार्गेट तुम्हाला कमी धावांचं ठेवायचं असतं. इथे 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचं आणि नागेशला आपण पाहतोय. नागेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर एका बाजूने खरबाचेवाडी संघाला मात्र आता हात गोळावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा जरी आला तरी देखील चांगल्या टोटल या ठिकाणी बनू शकते. ते करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक 2-2 धावतात चेंडूच्या मागे. जजमेंट थोडंसं चुकलं तर नंतर रोमॅन्स लँड मध्ये चेंडू अदलला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय का? यस, झालाय देखील. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि चौथी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. जर आपण पाहायला गेलं तर 3 धावा पळून काढल्या गेल्यात. धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. 28 ऑन स्कोरबोर्ड.
28 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी भिलवले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते घरबाचेवाडी टीम. भिलवले संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम या ठिकाणी गोलंदाजी. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि पहिला आलाय. वाह, सुंदर फटका पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. इथे भिरकावण्याचा प्रयत्न गतीनं बीट केला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी प्रत्युत्तर दिले गेले. पहिला षटकार खेळत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय धावफलकावरती. टोटल जर पाहायला गेलात तर 34 धावा, 34 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट चेंडू चालला. एक धाव अतिशय वेगाने घेतली. दुसरा घेण्याचा प्रयत्न होईल का? परंतु स्ट्राईक रोटेट नसेल असं अगोदरच पंचांनी सांगितलंय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने बॅटरच्या माध्यमातून झाला परंतु सक्सेस मात्र झाले होते मागच्या बॉलवरती. तदनंतर निर्धाव चेंडू आणि आता सिंगल मिळाले. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथं देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने चेंडू चालला. एकदा पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतली गेल्या. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरीने देखील धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. परेश, आता मात्र परेशला मोठा फटका मारावा लागेल. इथे चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती पोहोचत नाहीयेत. 2 धावा कंप्लीट आणि थ्रो देखील खराब होता परंतु कलेक्टिंग चांगलं पाहायला मिळतोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झाले. पहिलं सत्र समाप्त झाला. धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर धावा झाल्यात 38 धावा झाल्यात. 39 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मी इथे थांबतो. पुन्हा एकदा आपल्यासोबत एक मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे गुरुवर्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वामनजी दरोडा सर. भिलवल्या टीमला सुंदर असं नियोजन आयोजन जय गणेश क्रिकेट संघ विराणी यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषक 2025चा कारवा या मैदानामध्ये खेळला जातोय. आमचे गणेश दादा ठोंबरा यांनी खऱ्या अर्थ यांचं शुभ आगमन झालं आणि बघा आल्याला त्याने बक्षीस सुद्धा लावलं की 3 षटकार मारा, 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज घेऊन जा. पण 1 षटकार आला होता. तदनंतर मात्र कुठेतरी गोलंदाजाने कमबॅकिंग केलं, चांगली गोलंदाजी केली. 38 धावा झाल्या. 39 धावा बनवायच्या आहेत भिलवल्या टीमला. सुद्धा मैदानामध्ये जायचंय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 38 धावाला 39 धावा बनवायच्या आहेत भिलवल्या टीमला. खालापूर आणि पेन यांच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. नगरपालिकेचं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि ह्याच क्रीडांगणावर आज आपण एका बाजूला खरबाचीवाडी टीम तर दुसऱ्या बाजूला पाहतोय खालापूर तहसील मधून आलेली भिलवल्या टीम यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. चला टॉस साठी पाबल आणि बापदेववाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यस, बापदेव वाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत तर पाबल टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी संपर्क साधा. लगेच टॉस केला जाणार आहे. तर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. ऑफिशियल पंच मंथन भुईर आणि विनंती असणार आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. खरबाचीवाडी दरम्यान
भिलवले 38 धावा झाल्या, 39 धावा बनवायचे आहेत भिलवले टीमला. सलामीची जोडसकल मैदानामध्ये जाताना उतरताना पाहायला मिळतं. हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जाते अनिल हिरवा, तर दुसरा फलंदाज मोहन लोते. बराचसा अनुभव असणारा फलंदाज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे मोहन लोते. चला पाबळ टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एका बाजूने खरं तर आपण पाहायला गेलं तर बापदेवाडी आणि पाबल दोन्ही संघाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि टॉस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला 4 षटकांचे मॅच. टॉस या ठिकाणी जिंकलाय. खरं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम डिसिजन असेल सत्रक्षण यस घेतलाय, परंतु या विभागामध्ये तुम्ही भरपूर वेळा खेळायला आलेत, परंतु एवढं चांगलं मैदान आणि हे सुंदर असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय, त्याबद्दल काय म्हणाल? आयोजक तर खूप छान आहे आणि इथं ग्राउंड म्हटलं तर खूप भारी वाटतं. इथं खेळायला एक वेगळाच आनंद वाटतं. यस, असे खूपच कमी ग्राउंड असतात आणि पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खरं तर या ठिकाणी पाबल संघाचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. टॉस आपल्या विरोधात गेलाय, प्रथम बॅटिंग करायचे आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 50+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. खरं तर या विभागामध्ये भरपूर वेळा तुम्ही खेळायला आलेत, परंतु हे असं मैदान खरं तर कदाचित तुम्ही खेळला देखील असाल, परंतु तुम्हाला देखील सेम प्रश्न असेल. एकंदरीत संपूर्ण आयोजन आणि हे संपूर्ण मैदान तुम्हाला कसं वाटलं? खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि पहिल्यांदा आम्ही या ग्राउंडवर खेळायला आलोय. या भागात आम्ही खूप वेळा खेळलोय पण ग्राउंडवर खेळलो नव्हतो. आता ही संधी दिली याबद्दल आयोजकांचा धन्यवाद. यस, खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले होते कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आपण वळतोय आणि उतराला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील वामनजी दरोडा सर. धन्यवाद. थँक्यू स्वप्नील पवार. तर चला मैदानाकडे जाऊया. विजयासाठी बनवायचे 39 धावा, तर 39 धावांचं समीकरण जुळतो मिळतो की बिघडतो आपण पाहतोय. सलामीची जोडसकळ मैदानामध्ये उतरले मोहन आणि अनिल हिरवा नॉर्थ गेंडवर, तर गोलंदी मार्कर गोलंदाज खरबाची वडे टीमचा पिवनचं पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज नितीन. ओव्हर द विकेट मारा, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू क्लॉज लाईनने खेळलाय. चेंडू टीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय, निघून चाललाय आउट ऑफ द रोप. येतोय चौकार. थँक्यू डीजे. 4 धावणे आपल्या अकाउंटला सुरुवात करतो फलंदाज मोहन. 4चा डॉलर अकाउंट मध्ये टाकला जातोय. 4 धावा येतात या स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतो गोलंदाज नितीन. अक्रॉस द लाईन. यस, चेंडूला मात्र या ठिकाणी ऑन साइडला खेळला होता, परंतु सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव मात्र नाही. धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 4. विजयासाठी धावा बनवायच्यात भिलवल्या टीमला 39 आणि 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूला चौकार ठोकला होता फलंदाज मोहन यानं. 3 चेंडू आणि 3 षटकार जर का ठोकले तर गणेश दादा ठोमरा यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु काय सुंदर बॅकअप चांगला आहे. फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला चेंडू खेळला होता, परंतु बॅकअप चांगलं मिळालं. पुन्हा चेंडू डॉट पडला जातोय. थोडासा दबाव देण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजच्या माध्यमातून, नितीन याच्या माध्यमातून. धाव संख्या होते 4. मोहन पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर. नितीन गोलंदाज ट्रॅकवर, परंतु मोहन मात्र स्ट्राईक वरती सज्ज होतोय. पुढचा चेंडू. यस यस यस, बॅटची कडा चाडून चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये. पहिला विकेट, पहिला ब्रेक तो देण्यामध्ये मात्र सफल गोलंदाज ठरला जातो नितीन, आणि पहिला ब्रेक तो मात्र या ठिकाणी
मोठं क्रेज आहे बैलगाड्याला मित्रांनो. टोटल धाव संख्या 4, 1/4. 39 धाव विजयासाठी गोळ्या करायच्या आहेत. 4चा आकडा आला स्कोर कार्डवर. 1 डाऊनला फलंदाज झालाय परेश. न्यू बॅटर परेश, परंतु कोणत्या ट्रॅकवर नितीन. युट्यूब कॅमेरा एंड कडून राईट डाऊन वर विकेट माराय करतोय परेश साठी. पुढचा चेंडू नितीन. हा आपल्याकरता चेंडू आहे ऑन साइड. डिस्कवरला चेंडू खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे दोघांच्या मध्ये रेस चालू आहे, परंतु दोन मिळतायत 2 धावा. या 2 धाव मात्र धाव संख्या 1/6 या अंकावर जाऊन पोहोचते. 1/6 असते धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 39 धाव विजयासाठी गोळा करायच्या आहेत. पुढचा चेंडू नितीन पुढे गोलंदाज ट्रॅकवर. ओ स्लो डिलिव्हरी. विकेट जाणार. डाऊन डोमर विकेट. अजून एक विकेट येतोय तंबूच्या आसऱ्याला. 2 बाद धाव संख्या 6. यस मारुती आघान मात्र गोलंदाज ट्रॅकवर आलाय. वैयक्तिक पहिल्या सांख्यिकी दुसरे षटक हाताळण्याकरिता तयार होतो. विजयासाठी 39 धावा. 6चा आकडा आला स्कोर कार्डवर. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा वाढवायचे 33. थोडं स्पीडअप करा, तुम्हाला विनंती असणार आहे. मारुती परंतु स्ट्राईक वरती फलंदाज. ओ हो 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 अनिल हिरवा हे हार्ड हिटर फलंदाज आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहिली होती अनिल हिरवा ह्या फलंदाजाची. मारुती पहिला चेंडू. ओ काय सुंदर चेंडू आहे, जबरदस्त. गोल्डन स्पॉटने ज्या वेळेला चेंडू रॅपिडने फेकला त्यावेळेला हलकीशी उसळी घेतली होती, परंतु शॉट गल्लीमध्ये शॉट थडम्यांमध्ये चेंडूला खेळून काढलं. अनिल हिरवा यानं 1 धाव मात्र प्राप्त केली. 1 धावेने मात्र टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 39 धावांचा पाठल्या करत असताना दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना 2 बाद 7. 2 बाद 7. नक्कीच जर का खालापूर तालुक्यामध्ये विचार केला तर खऱ्या अर्थानं खालापूर तहसील मधून ही टीम जी खेळते ती भिलवले टीम, आणि भिलवले टीमचा विचार केला तर मोहन लवते बॅक टू डकआउट झालाय. दडपण आले मित्र म्हणेन नक्कीच अनिल हिरवा याच्यावर. तर अनिल हिरवाला मात्र प्लॅनिंग करावी लागेल. न्यू बॅटर स्ट्राईक वरती आहे नागेश. तर गोलंदाज ट्रॅकवर मारुती येतोय. मारुती ओव्हर द विकेट मारा. डावखुरा फलंदाज नागेश. ओ काय सुरू आहे, भन्नाट वेगवान गोलंदाज पाहतोय. अफलातून गोलंदाजी फेकली जाते. ज्यावेळेला गोल्डन स्पॉटला चेंडू पडला जातो झपकन निघून जातो, वेगानं वाऱ्याच्या वेगानं निघून जातो. किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज मारुती ह्याच कडून काय सुरू आहे गोलंदाजी आहे मारुती आघाडीची. पुढचा चेंडू. ओ यस यस काय सुर आहे, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. विदाउट फुटवर्क खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज नागेश. नागेश दादा, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचे असतात. ते फुटवर्क नसलं ना तर मित्रांनो क्रिकेट या पटलावर आपण जास्त काळ टिकू शकत नाही. तर बेस्ट फुटवर्क. मारुती पुन्हा मात्र गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय.
युट्यूब कॅमेरा एंडकडून आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी भन्नाट गोलंदाजी पाहतोय, वेगवान गोलंदाज पाहतोय, सुरेख भन्नाट डेलिव्हरी फेकतोय हा गोलंदाज मारुती आघान. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर द विकेट माऱ्या पंचांच्या डाव्या बाजूला तर स्ट्राईकला डाव करा फलंदाज नागेश. फटका बसला, एलिमिनेशन नाही. कोण पकडणार, तू की मी? काय झालं? 3 गाडा का आंबी गाडा? झेल सुटलाय, जीवदान मिळालं नागेशला. 1 धाव मिळते मात्र भेलवल्या टीमला आणि टोटल 8. 2 बाद 8. 2 बाद 8 अशी धावसंख्या आली. स्कोर कार्डवर 39 धावांचा पाठलाग चालू आहे. 8चा आकडा आलाय. दुसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. एका बाजूला भेलवल्या टीम तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरबाची वाडी टीम. खरबाची वाडी टीमने पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या होत्या 38 आणि उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या आहेत. भेलवल्या टीमला 39 षटकार मारावे लागतील. आमचे गणेश ठोंबरा दादा यांच्याकडून बघा मित्रासाठी मित्राची ऑफर आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार मारा आणि क्षमता आहे अनिल मध्ये. यस, ऑन साइड चेंडू ऑन द कार्पेट. सिंगल आणि सिंगल न टोटल धाव संख्या होते 9 धाव संख्या झाल्या स्कोर कार्डवर. दुसरी षटक चालू आहे. 39 धावांचा पाठलाग चालू आहे. एखादा मोठा फटका मारावा लागेल. टीम थोडी अडचणीमध्ये फसत चालली आहे, परंतु अनिल मध्ये जे दमखम आहे तो कधीही बाजीराव सिंग म्हणू शकतोय. कारण पुष्पा ट्यू झोकेगा नाही साला, परंतु ते बनणं गरजेचं आहे या मैदानावर अनिलला, कारण टीम थोडी अडचणीमध्ये आहे. डावकुरा फलंदाज नागेश लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला आम्ही पाहतोय त्या वेळेला फार मोठं डोकेदुखीचं काम ठरलं जातोय. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायला लागतील 30. 12 चेंडू 30 धावांची गरज. अनिल आणि नागेश ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय भिलवल्या टीमची. खरं 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा आल्यात आतापर्यंत. 12 चेंडूचा खेळ समाप्त. 2 विकेट बॅक टू डगआउट. हा बघा 3 लगातार षटकार मारले. शांताराम कडू यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आलाय. कोडवी हा ऑफिशियल ड्रिंक ब्रेक पाणी घेऊन जा प्लीज. जा लगेच मैदानामध्ये. शांताराम कडू यांच्याकडून ऑफर आहे. 3 षटकार मारा आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज. 1 षटकार अनिल दादा तुमच्यासाठी ऑफर आहे. आमचे गणेश दादा ठोंबरा यांच्याकडून 1 षटकार मारा आणि मित्राचं प्रेम आहे मित्रावर. 100 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा लगेच. रोख कॅश, नो फोन पे न गुगल पे. ओनली कॅश रोकडा. बघा जास्त टाइमपास नकोय मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. अजून सेकंड राऊंडला सुरुवात नाही, पहिला राऊंड चालू आहे. तीन चौकार मारले तरी शांताराम कडू खोडवी यांच्याकडून 100चं कॅश प्राइज. 100 रुपये बघा जे तुमच्यासाठी एक चांगले तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता हे पारितोषिक आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज. भिलवले टीम. अनिल दादा ये वार के ऊपर वार करना पड़ेगा आपको. ही मीटिंग नको आहे दादा, ओनली फायटिंग. थोडं स्पीडअप करा अनिल दादा. हार्ड हिटर फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांचा रिक्वायर्ड रन रेटने पुढे आगे वाटचाल करावी लागेल, कारण 15 दुणे 30 2 षटके बॅलन्स. 12 चेंडू बाकी आणि 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. भिलवल्या टीमला गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आलाय सुनीलचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू, कवाला चेंडू खेळून काढलाय. डीप कवाला चेंडू येतोय तद्वर सिंगल, परंतु अनिल थोडसा मात्र लेझी खेळतोय असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण अनिलला जास्त स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे.
जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल भिलवले टीमला तर जास्त जास्त स्ट्राईकवर अनिलला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. फटक्या मारावे लागेल, फटक्यामध्ये झटका द्यावा लागेल. परंतु हार्ड हिटर आहे, परंतु ते सातत्य टिकवणं फार गरजेचं असतं मित्रांनो. सुनील गोलंदाज ट्रॅकवर आलाय. राऊंड विकेट मारा. डावखुरा फलंदाज नागेश. आता चेंडू राहिले 11 आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवायचे 29. 11 चेंडू 29 धावा. पुढचा चेंडू ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु काय केलं या क्षेत्ररक्षकानं. परंतु एक सिंगल आणि सिंगल धाव्यावर समाधान मानावं लागतोय. आता चेंडू राहिले 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे 28. 10 चेंडू 28 धावा. अनिल मात्र थोडी जबाबदारी आहे, जबाबदारीला पार पाडावं लागेल. अनिल हिरवा स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला नागेश. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय खरबाची वाडी टीमचा सुनील. ऑन साइडला चेंडू, परंतु धाव मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. अशोक 11 खरबाची वाडी दरम्यान भिलवले याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. गावदेवी भिलवले दरम्यान अशोक 11 खरबाची वाडी. तर अशोक 11 खरबाची वाडी टीमचा गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय सुनील ह्याला. तर स्ट्राईक वरती अनिल हिरवा अजूनपर्यंत शांत आहे. पुढचा चेंडू सुनील अनिल साठी. यस, लाभ केलाय. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. या शांताराम कडू यांच्याकडून जास्त मीटिंग नका घेऊ मित्रांनो, तुम्हाला विनंती असणार आहे प्लीज. 6 धावणे अंतर कमी केले जातोय. आता येणारे चेंडू 8 चेंडू आणि 22 धावा. परंतु अनिल हिरवा आता मात्र टॉप गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल अनिल हिरवाला. ओ यस यस यस, चेंडू सोडून दिलाय. स्टेपल झाला फलंदाज अनिल हिरवा आणि त्याचा फायदा, त्याचं बेनिफिट मिळतोय गोलंदाज सुनील ह्याला. आणि चेंडू डॉट पडल्याच्या नंतर थोडस दडपण घेतोय मात्र अनिल हिरवा. परंतु एक षटकार खाल्लाय. नंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. एक चेंडू तुझा, दुसरा चेंडू माझा. बारी बारी सबकी बारी. आज तेरी तो कल मेरी. पुढचा चेंडू पुन्हा चेंडूला लाभ केलाय. अनिल हिरवा थांबत नाहीये, षटकार ठोकतोय आणि 6 धावणे केले जातं. अंतर कमी. येणारे अनिल. येस, जसं मगाशी चित्र आम्ही पाहिलं होतं आई भवानी काळकाई टीमचं. कारण ज्या वेळेला नामदेव हा फलंदाज होता आणि तो नॉट स्ट्राईक इंडोर राहिला आणि त्या ठिकाणी मात्र कुठेतरी काळगाय टीमला पराभवाचा सामना करावा लागला. 6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज नागेश, परंतु नागेशच्या बॅट मधून काही धावा येत नाही. अनिल मात्र आता कुठेतरी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो या मैदानामध्ये. कारण अनिल हिरव्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. अंतिम शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर अशोक 11 खरबाची वाडी टीमचा गोलंदाज आलाय हरेश. परंतु नागेश स्ट्राईक वरती आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. परंतु हा चेंडू या ठिकाणी विकेट. यस,
नागेश जाणार बॅक टू डग आउट. आगाज झालाय. 5 चेंडू 16 धावांची गरज. न्यू बॅटर चौधरी. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हरेश. पहिल्या चेंडूला पहिली विकेट प्राप्त केली हरेश यांनी. डेटवर स्पेशलिस्ट हा गोलंदाज ठरला जातोय का आपण पाहणार आहोत. कारण आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये डिपेंड धावा करायच्या 16 तर चेस धावा करायच्या 16 त्या केल्या जातील का. भिलवल्या टीम जास्तीत जास्त स्ट्राईकवर अनिलला राहणं गरजेचं असणार आहे. हरेशचा पुढचा चेंडू चौधरीसाठी. हाफ टॅकरचा चेंडू आहे. चेंडूला पुन्हा सोडून देतोय. या ठिकाणी पुन्हा डॉट चेंडूची सांगता होते. वारंवार डॉट चेंडू पडल्या जात आहेत. लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा डॉट चेंडू. कारण जर का विचार केला तर नक्कीच मित्रांनो मी म्हणेन की अनिलला स्ट्राईकवर राहणं फार तितकं गरजेचं आहे. कारण एखादी सिंगल धाव घेऊन अनिलला स्ट्राईकवर घेणं हे फार महत्वाचं असणार आहे. यस पुन्हा वन हँड कॅच पकडण्याचा प्रयत्न केला तर ऑन साईडला ड्रॉप झालाय. परंतु काही हरकत नाही. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूवर धावा बनवायच्या 15. यस 3-15. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारावे लागतील किंवा 2 षटकार 1 चौकार सुद्धा चालेल. यस आमचे गणेश दादा ठोंबरा हे अनिल हिरवाचे मित्र आहेत आणि ते म्हणतात की लगातार 3 षटकार मारले अनिल दादा तर तुमच्यासाठी गणेश दादा ठोंबरा यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सामनाही विनर आणि रोख रक्कम 500 रुपये. आणि आमचे शांताराम कडू यांच्याकडून 3 षटकारासाठी 100 फटका बसला. एलिमिनेशन नाहीये परंतु काय होणार. ओ हो फार मोठा विकेट येतो तंबूच्या आसऱ्याला. फार मोठा मासा लागला जातोय जाळ्याला. विकेट येतोय आणि बॅक टू डग आउट. मध्ये थोडस स्लो खेळ पाहिला आणि तदनंतर मॅच जिंकणारी टीम यस भिलवल्या टीमने जर का मॅच जिंकला परंतु 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. थोडंसं अशक्य वाटतोय परंतु नो बॉल आणि त्याच्यावर षटकार किंवा चौकार हाच वाचवू शकतोय. तर शांताराम कडून यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज जर का सामना जिंकला तर भिलवल्या टीमला. यस हाफ टॅकरचा चेंडू निघून चालला. डॉट चेंडू सांगता होते 1 चेंडू 15 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन ठेपले. जर का आपण विचार केला तर 2 षटकामध्ये थोडासा स्लो खेळ पाहिला आणि तदनंतर आलेला दबाव प्रेशर आणि त्या प्रेशरमुळे कदाचित बॅकफुटवर भिलवल्या टीम येताना आपण पाहिली. चेंडू मात्र येतोय सीमा पार. वाडीस लॉंगा बाउंड्रीच्या बाहेर चौकारी येतोय परंतु फार मोठा उशीर झाला या ठिकाणी.